वा, वास तर छान येतोय. वा, छान झाली खीर. तुझ्या हाताला चव आहे ना प्रीती. ठीक झाली. नाही, खरंच खूपच छान झाली. अरे बापरे, अरे आम्ही करतोय खरा. वहिनीला हे आवडेल ना? एक काही बोलणार नाही ना ती? ही साडी माझ्या आईची आहे. असं म्हणतात की वहिनी ही आईसारखीच असते. आई गेल्यावर आत्यानेच आम्हाला लहानाचं मोठं केलं. आईसारखी काळजी घेतली. तुम्ही घरी आलात माझ्यासाठी आणि विराजसाठी. मी आईसारख्याच आहात म्हणून ही मी साडी आणली होती आईची. या क्वार्टरचं काही कळत नाही. बाहेर एवढ्या मारामारा करतो आणि इथे एवढं इमोशनल पण वागतो. असो, काही का असे ना, तो किमान ताईशी नातं जोडण्याचा प्रयत्न करतोय. वहिनी घ्या ना. आईकडून आहे तिच्या सुनेसाठी. आईबद्दल तू बोलतोस? आईचं प्रेम, आईची माया. आणि मी तुला काय सांगितलं होतं? तुला जर या घरात राहायचं असेल तर तुझा आवाज माझ्या कानावर पडता कामा नये. दादा, नको ना आत्ता हे सगळं. सगळं छान व्यवस्थित चाललंय ना. समोर असताना कसं काही छान होणार आहे? दादा, ताई प्लीज प्लीज घे ती साडी. तर वेगळं काही रिॲक्ट होऊ नकोस. प्लीज 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 घे साडी. या मूर्खाची हिम्मत तरी कशी झाली मला साडी द्यायची. असं वाटतंय एक कानाखाली द्यावी ह्याच्या, पण मी तसं करणार नाही. सगळ्यांसमोर मला इच्छा नसताना सुद्धा ह्याच्याशी चांगलंच वागावं लागणार आहे. साडी तुम्ही सगळे उभे का? बसा ना.
माफ करा ताई, बाबा जे बोलले ते सोडून द्या. आत्या, प्रीती वहिनीने साडी घेतली ते महत्वाचं आहे ना. तुम्ही घ्या ना, खीर घ्या ना. हा, बसा 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 रे. हा, यार काय होऊन बसलाय रे. मी घरी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, पण नेहमी असं काहीतरी चुकीचंच घडतं. काही कारण नसताना बाबा चिडले. बहिणीला पण साडी घेतल्यावर काही आनंद नाही झाला का? माझ्यामुळेच, हो माझ्यामुळेच. काय मी पण ना, एवढा भारी मूड होता सगळ्यांचा, माझ्यामुळे एकदम सिरियस झालं. मी इथून निघालच पाहिजे. दरवेळेला चांगल्या मनाने काहीतरी करायला जात होतो आणि दरवेळेला उलटच होतं. आत्ता सुद्धा बहिणीची साडी इतक्या प्रेमाने दिली न त्यांनी प्रीतीला. त्याने दिली तेव्हाच त्याला घ्यायला काय हरकत होती. दादा सुद्धा सगळ्यांच्या देखत सतत बोलत असतो त्याला. त्याला असं वाटतं त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना त्रास होतो, पण आपल्या सगळ्यामुळे त्याला किती त्रास होतो त्याचा विचारही नाही करत तो. सतत त्याच्याबद्दल गैरसमज होत असतात, सतत. कोण कधी समजून घेणार आहे त्याला कुणास ठाऊक. दीप, काय समजतो काय निर्लज्ज असं त्याला. ह्याला बघितलं ना तरी माझ्या तळपायाच्या मस्तकात जाते. माझ्या सावलीला पण उभा राहायची लायकी नाही आहे ह्याची, आणि हा मला साडी देतोय. सोडणार नाही मी ह्याला. प्रीती, मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. खरं तर या घरातला आज तुमचा पहिला दिवस आणि हे सगळं तुम्हाला बघायला लागतंय. आय एम रिअली सॉरी. मला खरंच तुमचं खूप कौतुक वाटतंय. तुम्ही जो समजूतदारपणा दाखवलात. का? मला माहिती आहे तुम्हाला दीपचा राग येतो, पण तरीही तुम्ही त्याने दिलेली आईची साडी स्वीकारलीत, आणि याला खरंच मनाचा मोठेपणाच लागतो. पण तुम्हाला खरं सांगू प्रीती, दीप खरंच खूप चांगला मुलगा आहे.